तर मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम एच अकॅडमी युनिक आपल्या यूट्यूब चॅनलवर. पोलीस भरती पीओके सिरीजमध्ये सर्वांचं स्वागत आहे. जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल त्याने लगेच जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि बेल नोटिफिकेशन ऑन करायचं आहे. लगेचच आपण आपल्या पहिल्या प्रश्नाकडे वळूयात. खालीलपैकी कोणते बंदर भारताच्या पूर्व किनारपट्टीवर नाही? ए. तुतीकोरीन, बी. कांडला, सी. पॅराद्वीप, डी. हल्दिया. मी 5 सेकंद थांबणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला स्क्रीन पॉज करायची आणि याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, कांडला. कांडला हे बंदर कोणत्या किनारपट्टीवर आहे? तर हे पश्चिम किनारपट्टीवरील बंदर आहे. भारतातील काही पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवरील बंदरे पाहूयात आपण. पश्चिम किनाऱ्यावरती गुजरात राज्यामध्ये कांडला हे बंदर आहे. महाराष्ट्रामध्ये मुंबई आणि JNPT जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, न्हावाशेवा ही काही महत्त्वाची बंदरे आहेत. त्यानंतर गोवा राज्यामध्ये मार्मागोवा, कर्नाटक राज्यामध्ये नवे मंगळूर, केरळ राज्यामध्ये कोचीन ही पश्चिम किनाऱ्यावरील महत्त्वाची बंदरे आहेत. तसेच जर पाहिलं तर पूर्व किनारपट्टीवरती तमिळनाडू राज्यामध्ये तुतीकोरीन, चेन्नई आणि एन्नोर ही 3 बंदरे आहेत तमिळनाडूमध्ये. ओरिसा राज्यामध्ये पॅराद्वीप, आंध्र प्रदेशमध्ये विशाखापट्टणम, पश्चिम बंगालमध्ये कोलकाता आणि हल्दिया. ठीक आहे, ही पूर्व किनारपट्टीवरील बंदरे झाली. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. भीमा नदी खालीलपैकी कोणत्या राज्यातून वाहत नाही? ए. कर्नाटक, बी. तेलंगणा, सी. आंध्र प्रदेश, डी. महाराष्ट्र. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, आंध्र प्रदेश. ठीक आहे, आपल्याला भीमा नदीचा उगम वगैरे सर्व माहिती असतं, कुठून कुठे वाहते हे सर्व माहिती असतं, पण ती कोणत्या कोणत्या राज्यातून वाहते हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. किंवा PYQ जर सोडवलेले असतील तर त्याचंसुद्धा आन्सर आपल्याला देता येऊ शकतं. ठीक आहे, त्यामुळे PYQ प्रश्न सोडवणं खूप महत्त्वाचे आहेत. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. भारतीय राज्यघटनेतील 8वी अनुसूची खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? ए. पक्षांतर बंदी, बी. पंचायतींचे प्राधिकार, सी. राज्यसभेतील जागांची वाटणी, डी. अधिकृत भाषा. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, अधिकृत भाषा. अनुसूच्या किती आहेत एकूण? तर 12 अनुसूच्या आहेत. राज्यघटनेमध्ये आपल्या 12 अनुसूच्या आहेत. 2 अनुसूच्या आपल्या 11वी आणि 12वी आत्ता 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्तीने ॲड करण्यात आलेल्या आहेत. लक्षात असू द्यात, टोटल किती आहेत आता? 12 अनुसूच्या आपल्या राज्यघटनेमध्ये आहेत. पहिली अनुसूची राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची नावे त्याच्यामध्ये दिलेली आहेत. दुसरी अनुसूचीमध्ये भत्ते, विशेषाधिकार, मानधन यासंबंधीची तरतूद आहे त्याच्यामध्ये. तिसऱ्या अनुसूचीमध्ये शपथांचे नमुने आहेत. उच्चपदस्थ ज्या व्यक्ती आहेत त्यांच्या शपथांचे नमुने या तिसऱ्या अनुसूचीमध्ये आहेत. चौथ्या अनुसूचीमध्ये राज्यांच्या राज्यसभेतील प्रतिनिधित्व, जागा वाटपासंबंधित तरतुदी आहेत. म्हणजेच काय, तर ऑप्शन सी बघतोय या प्रश्नामधला राज्यसभेतील जागांची वाटणी, तर ती या चौथ्या अनुसूचीमध्ये आहेत. 5व्या अनुसूचीमध्ये अनुसूचित क्षेत्रे आणि अनुसूचित जमातींचे प्रशासन आणि नियंत्रणासंबंधित तरतुदी आहेत. 6व्या अनुसूचीमध्ये आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम या राज्यांमधील आदिवासी क्षेत्रांच्या प्रशासनासंबंधी तरतुदी आहेत. 7व्या अनुसूचीमध्ये 3 सूच्या दिलेल्या आहेत. केंद्रसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूची. यावरती सुद्धा प्रश्न आलेला आहे की 3 सूच्या आपल्या जे आहेत त्या कोणत्या अनुसूचीद्वारे आहेत, तरतूद कोणत्या अनुसूचीमध्ये केलेली आहेत? तर कोणत्या अनुसूचीमध्ये? 7व्या अनुसूचीमध्ये आहेत. केंद्रसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूची या 3 सूच्या आपल्या 7व्या अनुसूचीमध्ये दिलेल्या आहेत. 8व्या अनुसूचीमध्ये भारतातील 22 अधिकृत भाषांशी संबंधित आहे 8वी अनुसूची. याच्यावरतीच आत्ताचा प्रश्न आहे. ठीक आहे. 9व्या अनुसूचीमध्ये जमीन सुधारणांशी संबंधित राज्य कायदे आणि नियमांशी संबंधित आहे 9वी अनुसूची. त्यानंतर 10वी अनुसूची ही पक्षांतर बंदी संबंधित आहे. ऑप्शन ए पाहतोय आपण, पक्षांतर बंदी, तर ती 10व्या अनुसूचीमध्ये आहे. 11वी अनुसूची ही पंचायत राज व्यवस्थेशी संबंधित आहे, जी 73व्या घटनादुरुस्ती 1992द्वारे सामील करण्यात आली. त्यानंतर 12वी अनुसूची ही नगरपंचायतींसंबंधित आहे, जी 74वी घटनादुरुस्ती 1992ने ॲड करण्यात आली. म्हणजेच काय, तर 1992ला 2 घटनादुरुस्ती झाल्यात, तर त्या 73व्या आणि 74व्या, आणि त्याद्वारे पंचायत राज व्यवस्था 11व्या अनुसूचीमध्ये आणि नगरपंचायती संबंधित तरतुदी या 12व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कधी केली? ए. 1936, बी. 1942, सी. 1924, डी. 1956.
आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 1936. पुढचा 5वा प्रश्न आहे, गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे गीतकार कोण आहेत? ए श्रीनिवास खळे, बी शाहीर साबळे, सी राजा बढे, डी सुरेश भट. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन सी राजा बढे. या गीतावर येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये प्रश्न हा 100% आत्ता जी पोलीस भरती येईल त्याच्यामध्ये या प्रश्नावरती 100% प्रश्न येणार. कारण पण तसंच आहे, कारण या गीताला आपल्या महाराष्ट्र राज्याचं राज्यगीत म्हणून निवड करण्यात आलेली आहे. या गीताची कशासाठी निवड करण्यात आली आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्याचं राज्यगीत म्हणून निवड करण्यात आलेली आहे. ठीक आहे, त्यामुळे याच्यावरती प्रश्न येत्या पोलीस भरतीमध्ये येणं हमखास 100% येणार म्हणजे येणारच. ठीक आहे, त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे. याच्यावरती 2-3 प्रश्न बनतील, ते सांगतो तुम्हाला कशाप्रकारे. एक तर राज्यगीत कोणतं आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचं, तर ते आहे जय जय महाराष्ट्र माझा. ओके, हा एक झाला. दुसरा म्हणजे गीतकार कोण आहेत, तर गीतकार आहेत राजा बढे. आत्ताच पाहिलं, गीतकार कोण आहेत तर राजा बढे. आणि हे गायलं कोणी आहे, गायक कोण आहेत तर ते आहेत शाहीर साबळे. हे बी ऑप्शनमध्ये दिसतात ना, शाहीर साबळे. त्यांनी हे गीत गायलेलं आहे आणि त्याचे गीतकार जे आहेत ते राजा बढे हे आहेत. ठीक आहे, आणि यालाच राज्यगीताचा दर्जा मिळालेला आहे आपल्या महाराष्ट्र राज्यासाठीचा राज्यगीत जय जय महाराष्ट्र माझा. ओके, पुढचा प्रश्नाकडे वळूयात. संतोष करंडक हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ए फुटबॉल, बी बॅडमिंटन, सी हॉकी, डी टेनिस. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए फुटबॉल. पुढचा 7वा प्रश्न आहे, T27 कशाचे नाव आहे? ए रणगाडे, बी युद्धनौका, सी क्षेपणास्त्र, डी यापैकी नाही. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन ए रणगाडे. पुढचा 8वा प्रश्न आहे, भारताने तयार केलेले लाईट कॉम्पॅक्ट एअरक्राफ्ट कोणते? ए लक्ष्य, बी निशांत, सी तेजस, डी विराट. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन सी तेजस. पुढचा 9वा प्रश्न आहे, बजरंगबली की जय ही रणगर्जना कोणत्या रेजिमेंटची आहे? ए मराठा, बी डोगरा, सी कानपूर, डी राजपूत. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी राजपूत. यापूर्वी विचारलेलं रेजिमेंट आणि रणगर्जना पाहूया जरा. त्याच्यामधल्या महत्त्वाच्या म्हणजे मराठा रेजिमेंट जर पाहिले तर मराठा रेजिमेंटची युद्धगर्जना आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव. ठीक आहे, मराठी रेजिमेंटची कोणती आहे? श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव. डोगरा रेजिमेंटची आहे ज्वाला माता की जय. गोरखा रेजिमेंटची युद्धगर्जना आहे जय महाकाली आयो गोरखाली. गोरखा रेजिमेंट जय महाकाली आयो गोरखाली. तर या काही यापूर्वी विचारलेल्या रेजिमेंट आणि त्यांच्या रणगर्जना आहेत. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. 10वा प्रश्न, नर्मदा नदी कोणत्या समुद्रात जाऊन मिळते? ए बंगालची खाडी, बी हिंद महासागर, सी अरबी समुद्र, डी यापैकी नाही. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अरबी समुद्र. पुढचा 11वा प्रश्न आहे, उजनी धरण कोणत्या नदीवर आहे? ए नीरा, बी मुळा, सी मुठा, डी यापैकी नाही. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन डी यापैकी नाही. म्हणजेच तर कोणत्या नदीवर आहे उजनी धरण? उजनी हे राज्यातील सर्वात मोठे धरण आणि ते भीमा नदीवर आहे. सर्वात मोठे धरण कोणते आहे तर उजनी हे आहे राज्यातील आपल्या. ठीक आहे, आणि ते भीमा नदीवरती आहे. काही नद्या आणि त्यांवरील धरणे पाहूयात. प्रवरा नदीवर भंडारदरा धरण आहे. गोदावरी नदीवर जायकवाडी आणि गंगापूर ही 2 धरणे आहेत. मुठा नदीलाच अंबी नदी असं सुद्धा म्हटलं तर मुठा किंवा अंबी नदीवरती पानशेत धरण आहे. वैतरणा नदीवर मोडकसागर धरण आहे. मुठा नदीवर खडकवासला धरण आहे आणि भोगावती नदीवरती राधानगरी धरण आहे. ठीक आहे, ही काही महत्त्वाची परीक्षेला मागील वर्षी विचारलेली प्रश्न आहेत. हे या नद्यांवरती विचारलेले प्रश्न आहेत, याच्यावरती धरणांवरती वगैरे. ठीक आहे, तर ही माहिती असू द्यात. पुढचा प्रश्न बघूयात. आशियातील सर्वात जास्त क्षमतेचे पवन ऊर्जा निर्मिती केंद्र कोणते?
ए ठोसेघर, बी ब्राह्मणवेळ, सी देवगड, डी खडकवासला. आशियातील सर्वात जास्त क्षमतेचे पवन ऊर्जा निर्मिती केंद्र. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन सी देवगड. पुढचा 13वा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी कोणती? छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी विचारलं आहे. ठीक आहे. ऑप्शन ए रायगड, बी राजगड, सी शिवनेरी, डी प्रतापगड. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन बी राजगड. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी कोणती असा जर प्रश्न आला तर कोणी आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की रायगड आपण सर्वांना उत्तर देतो. ठीक आहे. पण रायगडापूर्वी पुण्याजवळ असलेला राजगड हा किल्ला पहिली राजधानी होती. छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी कोणती आहे? मग राजगड. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता? ए आंबा, बी नारळ, सी चिंच, डी वटवृक्ष. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन डी वटवृक्ष. पुढचा 15वा प्रश्न आहे, भारताची पहिली स्त्री वैमानिक कोण? ए दुर्गा बॅनर्जी, बी बचेंद्री पाल, सी किरण बेदी, डी माया चॅटर्जी. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन ए दुर्गा बॅनर्जी. 16वा प्रश्न आहे, तवांग हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? ए मिझोराम, बी अरुणाचल प्रदेश, सी मणिपूर, डी हिमाचल प्रदेश. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन बी अरुणाचल प्रदेश. 17वा प्रश्न आहे, सिंहांचे भारतातील एकमेव अभयारण्य कोणते? ए ताडोबा, बी सुंदरबन, सी बालाघाट, डी गीर. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन डी गीर. पुढचा प्रश्न आहे, बिग ॲम्पल हे खालीलपैकी कोणत्या शहराचे टोपणनाव आहे? ए नैनिताल, बी शिमला, सी न्यूयॉर्क, डी यापैकी नाही. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी न्यूयॉर्क. पुढचा 19वा प्रश्न आहे, राज्याच्या ॲडव्होकेट जनरल यांचा कार्यकाल किती वर्षाचा आहे? ए 3 वर्ष, बी 5 वर्ष, सी 7 वर्ष, डी यापैकी नाही. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी यापैकी नाही. तर ॲडव्होकेट जनरल यांचा कार्यकाल निश्चित नसतो आणि तो राज्यपालांच्या मर्जीनुसार असतो. याचा अर्थ ॲडव्होकेट जनरलला राज्यपाल कधीही काढू शकतात. ठीक आहे. त्यांचा कार्यकाल जो आहे निश्चित नाही आहे, राज्यपालांच्या मर्जीनुसार त्यांचा कार्यकाल डिसाईड होत असतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, शरम एल शेखा हे कोणत्या देशात आहे? ए सौदी अरेबिया, बी इराण, सी इराक, डी यापैकी नाही. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन डी यापैकी नाही. शरम एल शेखा कुठे आहे? तर ते इजिप्तमध्ये आहे. इजिप्तमध्ये, लक्षात ठेवायचं आहे, इजिप्तमध्ये. 21वा प्रश्न आहे, पेशवे बाजीराव दुसरे यांचे दत्तक पुत्र कोण? ए बाजीराव तृतीय, बी तात्या टोपे, सी बाजीराव प्रथम, डी नानासाहेब. यावर सुद्धा वारंवार प्रश्न विचारला जातो, तर माहिती असू द्यात. याचं उत्तर आहे ऑप्शन डी नानासाहेब. पुढचा 22वा प्रश्न आहे, लाल मुंग्यांच्या दंशांमध्ये कोणते आम्ल असते? ए हायड्रोक्लोरिक आम्ल, बी नायट्रिक आम्ल, सी लाल आम्ल, डी फॉर्मिक आम्ल. याच्यावरती प्रश्न प्रत्येक पोलीस भरतीला प्रश्न असतो. ठीक आहे. आपल्याला पाहायला मिळतोच प्रत्येक कुठच्या ना कुठच्या जिल्ह्यामध्ये याच्यावरती प्रश्न असतोच. त्यामुळे हे परफेक्ट करून ठेवा. याचं उत्तर आहे ऑप्शन डी फॉर्मिक आम्ल. पोलीस भरतीला विचारले जाणारे इतर काही स्रोत आणि त्यातील आम्ल पाहूयात आपण. व्हिनेगारमध्ये ॲसिटिक आम्ल असतो. चिंच, आंबा किंवा द्राक्षे यांच्यामध्ये टार्टारिक आम्ल असतो. संत्रा किंवा लिंबू याच्यामध्ये सायट्रिक आम्ल असतो. दह्यामध्ये लॅक्टिक आम्ल असतो. लोणीमध्ये ब्युटरिक आम्ल असतो आणि गहूमध्ये ग्लुटॅमिक आम्ल असतो. दही आणि लोणीमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. दह्यामध्ये लॅक्टिक आम्ल असतो आणि लोण्यामध्ये ब्युटरिक आम्ल असतो. गव्हामध्ये कोणता असतो? ग्लुटॅमिक आम्ल असतो. चिंच, आंबा, द्राक्ष आणि संत्रा, निंबू हे जे आहेत ना, याच्यावरती प्रश्न विचतोच. म्हणजे टार्टारिक आम्ल आणि सायट्रिक आम्लावरती प्रश्न असतोच. आणि एक फेमस म्हणजे लाल मुंग्यांचा
एक असतो त्याच्यामध्ये कोणता आम्ल असतो तो पण याच्यावरती पण प्रश्न असतो डबल रिपीट होत असतो याच्यावरती. तर लाल मुंग्यांचं कोणतं आहे दंशामध्ये फॉर्मिक आम्ल असतो आणि चिंच आंबा किंवा द्राक्ष यांच्यामध्ये टार्टारिक आम्ल असतो. संत्रा किंवा लिंबूमध्ये सायट्रिक आम्ल असतो. लक्षात ठेवायचं आहे, याच्यावरती प्रश्न येणार आहे एक्झाममध्ये. पुढचा 23वा प्रश्न आहे, भारताच्या कोणत्या अर्थशास्त्रज्ञास नोबेल पारितोषिक मिळाले आहे? ए डॉक्टर अमर्त्य सेन, बी डॉक्टर मनमोहन सिंग, सी डॉक्टर स्वामीनाथन, डी यापैकी नाही. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन ए डॉक्टर अमर्त्य सेन. 1998 मिळाले होते त्यांना. अमर्त्य सेन यांना 1998 अर्थशास्त्रज्ञास नोबेल पारितोषिक मिळालं होतं. पुढचा 24वा प्रश्न आहे, राष्ट्रगीत जनगण मन हे सर्वप्रथम कधी गायले गेले? ए 1901, बी 1911, सी 1947, डी 1950. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन बी 1911. पुढचा 25वा प्रश्न आहे, मानवी हृदयाचे साधारणपणे वजन किती असते? ए 36 मिलीग्रॅम, बी 36 ग्रॅम, डी 3.6 किलोग्रॅम, डी यापैकी नाही. आणि सुयोग्य उत्तर आहे ऑप्शन डी यापैकी नाही. तर मानवी हृदयाचे सर्वसाधारण वजन हे 250 ते 350 ग्रॅम यामध्ये असतं. जर ऑप्शन 250 ते 350 ग्रॅमच्या मध्ये असेल दिलं असेल ऑप्शनमध्ये तर त्याचं उत्तर आपण लिहायचं आहे, नाही तर यापैकी नाही निवडायचं आहे. ठीक आहे. तर हे होते आजचे 25 प्रश्न. उद्या परत भेटूयात पुढचे 25 प्रश्न PYQ प्रश्न घेऊन. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.